तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। भाजप आमदार प्रशांत बंब आपल्यासोबत आहेत। बंब साहेब, मराठी आपले हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईमध्ये मोठ्या मोर्चा काढतायत। तुम्ही मराठी शाळांसाठी मोठा लढा दिलेला आहे, या मोर्चाच्या अनुषंगाने काय भूमिका आहे आपली? मी सांगितलं माझ्यासारख्या आमदाराला आता ही माझी 4थी टर्म आहे। मला प्रश्न पडतो की सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी काही बोललं, फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये महाराष्ट्रात ते जातं आणि यांना इतक्या वर्षापासून कसं लक्षात येत नाही की आपली मराठी मुलं या शिक्षकांमुळे, म्हणजे माझ्या बजेटमधला 75% भाग हा ज्याच्यामध्ये जायला पाहिजे तो जाऊनसुद्धा मराठी शाळा ह्या शिक्षकांमुळे बर्बाद होत आहेत आणि याच्यावर एक शब्द बोलत नाही। जाणून बुजून षडयंत्र महाराष्ट्रामध्ये चालू असून सगळं मराठी म्हणजे नष्ट व्हावं ह्या पद्धतीनं शिक्षकांचं वागणं आहे। मराठी नष्ट व्हावं ह्याकरता त्यांची वागण्याची पद्धत नाही, पण त्याचे वागत आहेत, त्याच्यामुळे असं होत आहेत आणि एक शब्द बोलत नाही आणि सहन करतात आणि वेळेवर काहीतरी असं हे करतात, त्याच्यामुळे दुःख वाटतं। माझी विनंती चांगलं झालं की शाळेच्या बाबतीमध्ये, शिक्षणाच्या बाबतीमध्ये किंवा भाषेच्या बाबतीमध्ये आज अशा गोष्टी घडत आहेत, चांगलं वाटतं आहे मला। माझी विनंती राहील, मी फार छोटासा आमदार आहे, परंतु माझी विनंती राहील याच्यावर अभ्यास करावा त्यांनी। काय होतं, आपण इमोशनल बोलून फक्त त्या तात्पुरती एनकॅशमेंट आपण करू शकतो कोणत्याही गोष्टीची, पण लाँग टर्म करण्याकरता परिश्रम घ्यावे लागतील। त्याच्यावर तुम्हाला अभ्यास करून, म्हणजे ते अभ्यास करत नाही असं मी म्हणणार नाही, पण असं का होत नाही त्यांच्याकडनं हे माझ्यासारख्या प्रश्नाला, म्हणजे माझ्यासारख्या आमदाराला प्रश्न पडतो। म्हणून माझी रास्त विनंती अशी आहे त्यांना, आता हा लढा सोडू नये, बिलकुल सोडू नये। आपल्या राज्याचं भलं व्हायचं असेल तर फक्त शिक्षण हाच मूलभूत प्रश्न आहे आणि म्हणून याच्यावर त्यांनी, जर समजा त्यांच्या एखाद्या मित्रांनी मला येऊन काही बाबी विचारल्या तर मी सखोल त्यांना सांगेल की कसं बरोबर होऊ शकतं आपल्या राज्याचं या गोष्टींमुळे। ह्यांनी लक्ष देणं, शासनाने शासनाचं काम केलं आहे, आपल्यासारख्यांचं काम आहे आता या बाबतीमध्ये करावं आणि त्यांच्यासारख्यांनी जर केलं तर लवकर आपल्याला काय म्हणतात त्याला रिझल्ट्स मिळतील। मराठी शाळांची आजची परिस्थिती काय आहे? म्हणजे मोठ्या प्रमाणात इंग्लिश शाळांचं पेव फुटले, तालुके असतील, गावं असतील छोटे छोटे, तिथंसुद्धा इंग्लिश शाळा खोलल्या जातात आणि पालकांचा कल असा आहे की त्या इंग्लिश शाळांमध्ये आपले विद्यार्थी घातले जातात आणि मराठी शाळा बंद पडतात किंवा जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थी आपल्याकडे यावेत यासाठी सध्या प्रयत्न करावे लागतात, आव्हान करावं लागतं आहे। कुठल्या कुठल्या ग्रामपंचायतींनी कर माफी केलेली आहे, घरपट्टी नळपट्टी माफी केलेली आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? बघा, हे सगळं काही करायची गरज नाही, फक्त शिक्षकांकडून दर्जेदार शिक्षण घेण्याकरताचे कायदे आहेत ते अंमलबजावणी करून घेतले पाहिजे। मला सांगा, जे शिक्षक आहेत किमान 1 लाख ते 2.5 लाख रुपये पगार घेऊ लागले, स्वतःचे मुलं 15,000 रुपये जिथं शिक्षक आहेत तिथं टाकतात, त्याच्यात सगळं आलं ना। म्हणजे आपण का पोचतो यांना? 80% शिक्षक असे आहेत, 20% चांगले असतील, मला बोलायचं नाही, परंतु आज जो शिक्षणाचा ऱ्हास व्हायला लागलेला आहे त्याच्याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही। आणि आपण सांगितलं, बघा मराठी शाळेतून ते समजा इंग्लिश शाळेत टाकतायत, त्यांना वाटतं माझा मुलगा फार स्कॉलर होईल। अरे आमच्याही शाळेमध्ये एका काळानंतर इंग्रजी आहे ना, साडेबाबी आहेत ना, त्या शिकवताना मराठीचं प्रभुत्व होऊन जर इंग्रजी शिकल्या गेली तर ती मराठी तर स्ट्रॉंग राहते, इंग्रजी चांगल्या पद्धतीने, कारण की ती फोनिक टाईपमध्ये। इंग्रजी काय आहे की पूर्ण जगामध्ये इंग्रजी ही फोनिक टाईपमध्ये आहे, साऊंड ऑफ फोनिकमधून ती शिकवली जाते। माझी मातृभाषा मराठी आहे, मग ती माझ्या मराठी मातृभाषेतूनच शिकवल्या गेली पाहिजे, हे यांना का कळत नाही हा प्रश्न आहे। राज ठाकरेंनी यावर बोललं पाहिजे, या संदर्भात आवाज उठवला पाहिजे। मला नाही वाटत ते बोलतील म्हणून मी माझ्या बोलल्यावर, पण प्रश्नाचं जर गांभीर्य बघितलं तर मला वाटतं ते सगळं सोडून देतील आता आणि पूर्ण जीवन हे फक्त शिक्षणाकरताच लावतील असं मला वाटतं। थँक्यू। तर होते भाजप आमदार प्रशांत बंब। राज ठाकरे यांना जर गांभीर्य कळालं तर ते पूर्ण आयुष्य शिक्षणासाठी वाहून घेतील, अशी प्रतिक्रिया प्रशांत बंब यांनी दिली आहे। कॅमेरामन संतोष सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।